नमस्कार. आजच्या पंचमहाभूते या विषयावर आधारित निसर्ग गीतांच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं उपस्थित सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज खरंच खूपच कमी, आजपर्यंतची मला वाटतं सगळ्यात लोएस्ट अटेंडन्स असेल सप्तसूरची, एवढी कमी आज. आणि त्यातही अजून लोक आले पण नाही. जे काही आजची 12 गाणी आहेत ही सगळ्यात कमी आजची हे आहे. खरं तर आधी माहिती असतं तर आपण सगळ्यांना सोलो दिली असती, पण वेळेवर कळलं नव्हतं. नंतर एक एक अगदी कालपर्यंत गाणी कॅन्सल होत होती, त्यामुळे आपल्याला तसंही करता आलं नाही. पण असो, आपण वेळेत कार्यक्रम संपला तर शेवटी याच थीमवर ज्यांची ज्यांची इतर काही गाणी तयार असतील ती गाऊन आपण आपला कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घेऊया. नक्कीच. आम्ही स्वागतोत्सुक, आम्ही सर्व, हेमा मॅम, स्मिता, अभिजित आणि मी, सध्या आम्ही दोघंच आहोत त्याच्यातले सुद्धा. खरं तर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि आम्ही जूनमध्येच ही थीम घेतलेली होती. तोच विचार करून, कारण नाना प्रकारे पर्यावरणाचे रक्षण संवर्धन केले जाते, निरनिराळे उपक्रम राबवले जातात आणि त्याचाच हा भाग म्हणून पंचमहाभूते म्हणजे आपण हा विषय घेऊन त्या निमित्ताने निसर्गाच्या अधिक जवळ जाऊ, निसर्गावरील गाण्यांचा आनंद घेऊ, असा आमचा खरं तर डोक्यात एक विचार होता. जसं की समर्थांनी सांगितलंय, ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कोणे परी, म्हणून भूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी. म्हणजे जे जे कठीण ते पृथ्वीचे लक्षण, मृदू आणि ओलेपण ते आप म्हणजे जल, उष्ण आणि सतेज तो अग्नी, चैतन्य आणि चंचल तो वायू आणि शून्य किंवा निश्चल पोकळी म्हणजे आकाश, ही ती पंचमहाभूते. आणि खरं तर निसर्गाची वाहवा असणारी, महती सांगणारी, त्या शब्दातून संगीतातून निसर्गाशी जवळीक साधणारी गाणी कार्यक्रमात असावीत, कार्यक्रमात असतील, हा त्यामागचा आमचा हेतू होता. पण एकंदरीत गाणी पाहिली तर लक्षात येईल की त्याच्यात रोमॅन्टिक गाणी जास्त आहेत. पण असो, कारण मला वाटतं निसर्ग, सौंदर्य आणि प्रेम हे सगळे असं एका त्रिकोणाचे 3 बाजू आहेत आणि त्यामुळे बहुतेक ते सगळे असे घट्ट जोडले गेलेले. त्यामुळे कुठलाही निसर्ग म्हटलं की प्रेम येतं, प्रेम म्हटलं की ती सगळे सौंदर्य येतं आणि मग ती सगळी गाणी येतात. म्हणून आजच्या गाण्यांची ही अशी निवड झालेली असेल असं आम्ही गृहीत धरलं. आणि अगदीच सगळीच गाणी छानच आहेत, काही प्रश्न नाही. किंवा अजूनही जरी समजा आम्हाला असं वाटतं की कोणीतरी बीडी जलायले जिगर से पिया हे गाणं टाकलं असतं तर जिगर मा बडी आग है, आणि तिथे आग होता म्हणजे हे गाणं सुद्धा आम्ही नाकारू शकलो नसतो. पण नशीब ते गाणं नव्हतं. असो, तर कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय निसर्गाच्या सानिध्यात चित्रित झालेल्या मजरूजींच्या शब्दातून आणि किशोरदांच्या स्वरसंगीतातून निसर्गाचं मोहक रूप आपल्या समोर घेऊन येत आहेत डॉक्टर बाळासाहेब देवकर. झुमरू चित्रपटातील या गीताचे बोल आहेत, थंडी हवा ये चांदनी सुहानी. ये चांदनी सुहानी है, मेरे दिल सुना कोई कहानी, कभी सी एक डगर है जिंदगानी, है मेरे दिल सुना कोई कहानी. आ
सपनों में खो गए, सरजक के आसमां पे पर्वत भी सो गए। सारे हंसी नजारे सपनों में खो गए, सरजक के आसमां पे पर्वत भी सो गए। मेरे दिल तू सुना कोई ऐसी दास्तां जिसको सुनकर मिले चैन मुझे मेरी जान। मंजिल है अनजानी ठंडी हवा, ये चांदनी सुहानी। ऐ मेरे दिल सुना कोई कहानी। ऐसे मैं चल रहा हूँ भीड़ों की छाँव में, जैसे कोई सितारा बादल के गाँव में। ऐसे मैं चल रहा हूँ भीड़ों की छाँव में, जैसे कोई सितारा बादल के गाँव में। मेरे दिल तू सुना कोई ऐसी दास्तां जिसको सुनकर मिले चैन मुझे मेरी जान। मंजिल है अनजानी ठंडी हवा, ये चांदनी सुहानी। ऐ मेरे दिल सुना कोई कहानी। आ, 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 थोड़ी सी रात भी थी, थोड़ी सी रह गई। खामोश रुत न जाने क्या बात कह गई। थोड़ी सी रात भी थी, थोड़ी सी रह गई। खामोश रुत न जाने क्या बात कह गई। मेरे दिल तू सुना कोई ऐसी दास्तां जिसको सुनकर मिले चैन मुझे मेरी जान। मंजिल है अनजानी ठंडी हवा, ये चांदनी सुहानी। ऐ मेरे दिल सुना कोई कहानी। लंबी सी एक डगर है जिंदगानी। ऐ मेरे दिल सुना कोई कहानी। आ, खूप छान, मस्त. प्रत्येकाला एखादं गाणं कुठल्या तरी वेगळ्याच नजरियाने ऐकायला येतं, समजतं. असं हे गाणं ऐकताना मी खरंच सांगते की जे कोणी ट्रेक करत असतील त्यांना नक्की की आपण कुठेतरी ट्रेकला चाललोय आणि सगळं वर्णन अगदी तसं आहे. ऐसे में चल रहा हूं पेड़ों की छाव में, सगळं वर्णन अगदी तसंच आहे. खूपच छान. तर थंडी हवा चांदणी सुहानी म्हणजे डोळ्यासमोर येतं ते शरदाचं चांदणं, नंतर येणारी कोजागिरी, नंतर होळी पौर्णिमा आणि रंगपंचमीच्या रंगांच्या उधळणीच्या आठवणी ताज्या असतात.
त्या रंगांचा गंध अजूनही जाणवत असतो, तोच उकाळा जाणवू लागतो. कुठे वृक्षांची पानगळ तर कुठे वृक्षांना कोवळे कोवळी पानं अलगट डोकं बाहेर काढत असतात. लिंबाच्या आंब्याच्या मोहराचा गंध धुंद करू लागतो. बहरलेला गुलमोहर, फुललेला पळस, बहाव्याचे घोस, मोगऱ्याचा गंध आपल्या बाहेरच्या तापमानाचा दाह कमी करत असतात. उन्हामुळे करपलेल्या भेगाळलेल्या जमिनीवर मृगाचा दूर कुठेतरी झालेला शिडकावा आणि त्यांचा सांगावा घेऊन येणारा मृदगंध हा फक्त अनुभवण्यासाठीच, शब्दात नाही वर्णन करता येत त्याचं. आणि मग येणारा मौसम आशिकाना, असं हे अव्याहतपणे चालणारं ऋतुचक्र. पण या बरसणाऱ्या, बहरणाऱ्या, गरजणाऱ्या ऋतूचं आकर्षण जरा वेगळंच. तर ऐकूया नाचत बागडत उड्या मारत उल्लसित होऊन धावणाऱ्या करिश्मा कपूर आणि व्यंकटेश्वर चित्रित अनारी या चित्रपटातील हे गीत क्या मौसम आया है. उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत सादर करत आहे डॉक्टर रेश्मा आणि डॉक्टर सचिन. गीत आहे समीर यांनी लिहिलेलं, संगीत आनंद मिली यांचं. खूप लांब वाटतं ते, थोडं जवळ घ्यायचं. नाही 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 हां, मी गेलं त्याला थोडं एंडला, थोडं कमी कर. क्या मौसम
तेरा हाथ चलूं चिकनी डगर है गिरने का डर है थाम के तेरा हाथ चलूं ये तेरी बोली तो सुर में पिरोती क्या तुझे जन्नत की रौनक नहीं भाई पूरब से मस्तानी पुरवाई चली खुशबू से महकी है फूलों की गली क्या मौसम आया है बरोबर आहे. हे गाणं म्हटलंय भूपेंद्र आणि लता मंगेशकर यांनी, बोल आहेत गुलजार यांचे. सितारा फिल्म मधलं गाणं आहे. फारशी कोणी न ऐकलेली किंवा पाहिलेली फिल्म आहे ही, पण गाणं खूप फेमस होतं. आणि जरी ह्याची स्टोरी पण गुलजारनी फक्त लिहिली होती, पण फिल्मच्या क्रेडिटमध्ये सुद्धा गुलजार वॉज नॉट गिवन द क्रेडिट ऑफ रायटिंग द एंटायर स्टोरी. The credit of conceiving the story was given to Telugu film Sita Mahalakshmi. It was a remake of that. It was a remake of that film. आणि Ram Gopal Verma blockbuster Rangila also was inspired from this film. So गाणं सादर करतायत संतोष चेडे सर आणि भिडे मॅडम. थोड़ी सी रमी थोड़ा आसमां इनको का बस एक आशियाँ थोड़ी सी रमी देने को तो जाने वादा तो नहीं है देने को तो जाने वादा तो नहीं है इनको का बस एक आशियाँ थोड़ी सी जमी थोड़ा आसमां इनको का बस एक आशियाँ ओ थोड़ी सी जमी
मेरे घर के आंगन में छोटा सा झूला हो, सोनी सोनी मिट्टी होगी, लेटा हुआ चूल्हा हो। मेरे घर के आंगन में छोटा सा झूला हो, सोनी सोनी मिट्टी होगी, लेटा हुआ चूल्हा हो। थोड़ी थोड़ी आग होगी, थोड़ी थोड़ी आग होगी, थोड़ा सा धुआं, इनको था बस एक आशियाँ, थोड़ी सी जमीन, थोड़ा आसमां, तिनको था बस एक आशियाँ। ओ थोड़ी सी जमीन। रात कट जाएगी तो कैसे दिन बिताएंगे, बाजरे के खेतों में कौवे उड़ाएंगे, रात कट जाएगी तो कैसे दिन बिताएंगे, ला 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 ला। ओ बाजरे के सिक्कों जैसे, बाजरे के सिक्कों जैसे बेटे हो जवान, तिनको बस एक आशियाँ, थोड़ी सी जमीन, थोड़ा आसमां, तिनको बस एक आशियाँ हो, थोड़ी सी जमीन। पुन्हा एकदा जरा दुर्मिळ, फार कमी ऐकलं गेलेलं, गायलं गेलेलं हे कार्यक्रमात कधी नाही झालेलं असं पुन्हा एकदा. यावेळेला बहुतेक दोघांनी पण ठरवलं होतं की असं गाणं घ्यायचं का, संतोषने पण आणि रेश्माने पण. त्यामुळे असं छान गाणं झालं आणि गाणं खरंच खूप छान. मुख्य म्हणजे गुलजारांनी लिहिलेलं आहे म्हटलं कीच आपल्या लगेच त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. असं छान ते आपल्याला स्वप्नात घेऊन जातात आणि त्या अनुभवायला लावतात सगळे. अजून once more चे टाळे पाहिजे. आणि आरती बरोबरचं म्युझिक आरती बरोबरचं म्युझिक. एकदम कॉन्ट्रास्ट आहे ना, एकदम क्लासिकल म्युझिक. नेहमीचीच त्यांची प्रयोगशील. काय काय प्रिकन्सिव्ह नोशन्स आर बिगेस्ट हार्म टू हार्ट आर्ट. म्हणून तर एम ए भुसेंनी काही रंगवलं तरी लोक छान छानच पण ऐका ना, ह्या गाण्यामध्ये मला यू शुड लिसन टू इट विदाउट एक मिनिट मी घेतो. हे गाणं तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं जर असेल ना, प्रत्येक अंतऱ्यामध्ये वेगवेगळं म्युझिक वाजलेलं आहे. म्हणजे वेगवेगळं क्लासिकल एक इन्स्ट्रुमेंट आहे ना, ते वाजलेलं आहे. आणि स्पेसिफिकली जे तबला वाजवतात त्याला तर खूप आवडेल आहे. त्याचा डग्गा इतका सुंदर आहे की काटा येतो आपल्याला. आणि थँक्स ड्यू टू संतोष खूप कारण का खूप छान. म्हणजे आर डी सगळं बर्मनचं वन ऑफ द बेस्ट वगैरे हे कॉम्पोजिशन आपण असेल आलं. क्लासिकल मध्ये. आपण याच्यावरच करायचं practice. म्हणजे आपण म्हटलं बा ठीक आहे मी माझं म्हणजे याच्यामध्ये तो ओबो, सतार, संतूर सगळ्या गोष्टी वाजलेल्या आहेत. मस्त. खूप सुंदर. म्हणूनच म्हटलं खऱ्या अर्थाने वेगळं आणि खूप छान गाणं ऐकायला मिळालं. चला म्हणजे थीम सार्थ ठरते. आजची 2-3 गाणी जरी अशी वेगळी ऐकायला मिळाली तरी खूप छान. आजचा आपला विषय होता पंचमहाभूते. त्यामुळे आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न होता की कार्यक्रमाला नाव काय द्यायचं.
पंचमहाभूते असं काहीतरी नाव दिलं तर फारच ते ऑड वाटलं असतं. आणि मुख्य म्हणजे असा खरंच विचार केला तर ह्यांना भूत का म्हटले असेल बरं. आणि पृथ्वी, वायू, आप, तेज, आकाश हे सगळेच खरंच प्रमाणात आटोपशीर आणि जिथल्या तिथे योग्य जागी असतील तरच ते सगळं ठीक असतं. आणि त्यांनी त्यांची जागा सोडली किंवा अति जर झालं तर सगळीकडे तोफा. म्हणून हे पृथ्वी आणि आकाशाचं नातं दृढ करणारे वायू, तेज, आप यांचं प्रमाण आणि संतुलन बिघडलं की सगळीकडे हाहाकार माजणार. आपण सध्या बघतोच आहे पुण्यात, मुंबईमध्ये पावसाने काय गोंधळ घातलेला आहे सगळीकडे. म्हणून त्यांना भूते म्हटलेले. म्हणून त्यांना भूत म्हटलेली आहे. खरंच योग्य प्रमाणात योग्य ठिकाणीच ती असली पाहिजेत. असलं तर सुत नाहीतर भूत. असं म्हणतात ती म्हण ह्याच्यावरूनच आलेली आहे. आणि तसं होऊ नये म्हणूनच तर खरं आपण सर्वांनी पर्यावरण रक्षण आणि संवर्धन करायला हवं. तरच सगळीकडे आनंद असेल, उत्साह असेल. आणि मगच किशोरदांनी लिहिले, गायले, संगीतबद्ध केलेले शब्द खऱ्या अर्थी सार्थ ठरतील. आ चल के तुझे मैं लेके चलू ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार. खूप सुंदर. दूर गगन की छाव में चित्रपटातील हे गीत सादर करत आहे डॉक्टर मिलिंद पोळ. शिकवान को
बैर न हो, कोई बैर न हो, सब मिल के चलते चले। जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार बने। चल के तुझे मैं लेके चलूं, एक ऐसे कदम पे चले। जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार बने। एक ऐसे कदम पे चले, एक ऐसे कदम पे चले, एक ऐसे कदम पे चले। रिलीज गाणं बऱ्याच ऍक्टरना चांगल्या गाण्यांमुळे खूप फायदा होतो. मोहम्मद रफीनी सगळ्यात जास्त गाणे म्हणली 2 ऍक्टरसाठी. एक म्हणजे दिलीप कुमार आणि दुसरं म्हणजे राजेंद्र कुमार. त्यातल्या दिलीप कुमारला इट वॉज ऑगमेंटिंग, म्हणजे थोडाफार फायदा झाला असेल नो डाऊट, पण दिलीप कुमार इन हिमसेल्फ वॉज अ स्कूल ऑफ ॲक्टिंग. त्यामुळे दिलीप कुमारला त्याचा किती फायदा आला माहिती नाही, पण सुमार ॲक्टिंग, सुमार चेहरा अशा राजेंद्र कुमारला मात्र त्याचा भयानक फायदा झाला. आणि 150 तब्बल 150 गाणी म्हणली मोहम्मद रफीनी राजेंद्र कुमारसाठी, आणि त्यातली मेजॉरिटी गाणी ही सुपरहिट गाणी आहेत. आणि राजेंद्र कुमार, मोहम्मद रफी आणि शंकर जयकिशन हे एक कॉम्बिनेशन असं होतं की ज्यांनी इतकी हिट्स दिली की ज्याचा जेवढा फायदा मोहम्मद रफी आणि शंकर जयकिशनला झाला त्याच्यापेक्षा जास्ती फायदा राजेंद्र कुमारला झाला. कारण त्याच्यामध्ये त्याचं स्किल 0 होतं. सो याच पठडीतलं एक गाणं सादर करतायत डॉक्टर अविनाश वारे. खुदा भी आसमां से जमी पर देखता होगा, धरती पिक्चर मधलं 1970 साली आलेली ही फिल्म आहे. मोहम्मद रफीने गायलेलं गाणं राजेंद्र कुमारसाठी ऑब्विसली. खुदा भी आसमां से जब ज़मीं पर देखता होगा, खुदा भी आसमां से जब ज़मीं पर देखता होगा, मेरे महबूब को किसने बनाया सोचता होगा। खुदा भी आसमां से जब ज़मीं पर देखता होगा, मेरे महबूब को किसने बनाया सोचता होगा। खुदा भी आसमां से मुसाफिर खुद परेशान है कि ये तस्वीर किसकी है, बनोगी जिसकी तुम ऐसी हंसी तकदीर किसकी है। हुआ दो जल रहा होगा, कभी खुश हो रहा होगा। खुदा भी आसमां से जब ज़मीं पर देखता होगा, मेरे महबूब को किसने बनाया सोच
सोचता होगा खुदा भी आसमां से। ज़माने भर की मस्ती को निगाहों में समेटा है, कली से जिस्म को कितनी बहारों में लपेटा है। हुआ तुमसा कोई पहले न कोई दूसरा होगा खुदा भी आसमां से जब जमीन पर देखता होगा। मेरे महबूब को किसने बनाया सोचता होगा खुदा भी आसमां से। फरिश्ते भी यहाँ रातों को आकर घूमते होंगे, जहाँ रखती हो तुम पाँव जगह वो चूमते होंगे। किसी के दिल पे क्या गुजरी ये वो ही जानता होगा खुदा भी आसमां से जब जमीन पर देखता होगा। मेरे महबूब को किसने बनाया सोचता होगा खुदा भी आसमां से। जोरदार त्याला गाणं अविनाश, वर मोठ्या टाळ्या झाल्या पाहिजे. गाणी मुळातच खूप गोड असतात, मग त्याच्यापासून पैसे बनवायचे कोणी, हा सवाल इंडस्ट्रीमध्ये ओपन झाला. आणि तेव्हा लता मंगेशकर यांनी असा स्टँड घेतला की जी जी काही गाणी गातो आपण ती जिथे कुठे वाजवली जातात त्याच्यावर आपल्याला रॉयल्टी ही मिळालीच पाहिजे. आणि त्यांच्या कॅम्पमध्ये बरीच लोक जॉईन झाली की ज्याच्यामध्ये किशोर कुमार आणि तत्सम बरेच लोक होती त्यांच्या कॅम्पमध्ये जॉईन झाली. त्यांना अपोज करणारे एक होते मोहम्मद रफी. मोहम्मद रफींचं असं म्हणणं होतं की हे देवाने आपल्याला देणगी दिलेली आहे गोड गळ्याची, आणि ती देणगी आपण पैसे कमवण्यासाठी वापरलीच नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे मोहम्मद रफी म्हणाले की मला नकोच आहे रॉयल्टी, जी गाणी म्हणतात त्याच्यासाठी मला रॉयल्टी नको. आणि मोहम्मद रफींच्या कॅम्पमध्ये द सरप्राईज एंट्री वॉज आशा भोसले. जेव्हा का लता मंगेशकर वॉज हॅव्हिंग अनदर कॅम्प, द सरप्राईज एंट्री इन मोहम्मद रफीज कॅम्प वॉज आशा भोसले. आशा भोसले सपोर्टेड मोहम्मद रफी, की त्यांनी पण सांगितलं की मला पण रॉयल्टी नको, कारण आशा भोसले आणि मोहम्मद रफींनी जेवढी एकत्र गाणी म्हटलेली आहेत ड्युएट्स ती इतकी गोड आहेत आणि सुंदर आहेत. त्या दोघांचं इतकं जास्त ट्युनिंग होतं की आशा भोसलेंनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की एक असा दिवस होता की त्या दिवशी मी मोहम्मद रफींबरोबर रेकॉर्ड करत होते आणि ते मला म्हणले की हमने आपके साथ कितने अच्छे गाने गाए हैं और हम आगे भी ऐसा ही करते रहेंगे. आणि आशा भोसले त्यांना हसून म्हणल्या हो जरूर करूया. आणि दॅट नाईट मोहम्मद रफी डाईड ऑफ हार्ट अटॅक. So that was the relation between मोहम्मद रफी आणि आशा भोसले. असंच एक अतिशय गोड गाणं मोहम्मद रफी आणि आशा भोसलेंचं सादर करतायत डॉक्टर सत्तार आणि डॉक्टर योगिनी वाळिंबे. जमी से हमें आसमां पर.
भुला तो न दोगे ज़मीं से हमें आसमां पर दिखा के गिरा तो न दो। अगर हम ये पूछे कि दिल में बसा के भुला तो न दोगे इस वक्त आंचल में तेरे जितने भी हैं ये सितारे, तेरा इस वक्त आंचल में तेरे जितने भी हैं ये सितारे। जो दे दे तो मुझको तो फिर मैं लुटा दूं किसी की नजर में ये सारे सपने सजा के मिटा दो न दो। अगर हम ये पूछे कि दिल में बसा के भुला तो न दोगे तुम्हारे सहारे निकल तो पड़े हैं मंजिल कहाँ दिल न जाने। तुम्हारे सहारे निकल तो पड़े हैं मंजिल कहाँ दिल न जाने। जो तुम साथ दोगे तो आएगी एक दिन मंजिल गले से लगाने इतना तो दिल को यकीन है हमें तुम न दोगे। अगर हम ये पूछे कि दिल में बसा के भुला तो न दोगे ज़मीं से हमें आसमां पर बिठा के गिरा दो न दो। अगर हम ये पूछे कि दिल में बसा के भुला तो न दोगे आहा ला 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 खूप छान असं एकदम खऱ्या अर्थी झुलायला लावणारं गाणं होतं एकदम. सगळेजण असे त्या तालावर. याच बरोबर आपल्याला सत्तारचे खूप काही गाणी ऐकायला मिळणार आहेत. 31 तारखेला त्याचा कार्यक्रम आहे, सगळ्यांना माहितीच असेल. माऊली संकुलमध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून त्याला प्रोत्साहन देत. त्याला प्रोत्साहनाची गरजच नाहीये, तो कोणीही समोर असलं तर कधी कसंही किती छान गाणं म्हणूच शकतो. पण तरी सगळेजण डबे आपण घेऊन या. सँडविचेसचे डबे घेऊन या. आणि बॅकस्टेजला जाऊन द्या. मोळे मॅडम सगळ्यांनी त्याच्या कार्यक्रमाची तिकीटं नक्की घ्या आणि कार्यक्रमाला नक्की पोहोचा. तसंच उद्या सुद्धा एक स्नेहालयाचा आयोजित एक कार्यक्रम आहे. माऊली संकुलमध्येच आहे तो पण. माऊली सभागृहात संध्याकाळी 6:30 वाजता आहे. त्याच्यातले कोण सहभागी, कोणाचा कार्यक्रम आहे तो पण एक छान कार्यक्रम आहे. त्यालाही जमलं तर पासेस पण आहेत आम्ही आणलेले. तर कल्याणी देशपांडे येणार आहे. गायक कोण आहे त्याच्यात?
तो चंद्रशेखर महामुनी हा, त्याचं- मला हा. त्यांचं- देवानंद कार्यक्रम. ट्रॅकवर आहे का सर? हो. ट्रॅकशिवाय ना? त्याही कार्यक्रमाला सगळ्यांनी या. काही पासेस आहेत, ज्यांना पाहिजे असतील त्यांनी आत्ताच घेऊन जावं. पुन्हा एकदा आपल्या थीमकडे येऊया. निसर्ग. निसर्ग आपल्याला खूप भरभरून नेहमी अनेक गोष्टी देत असतो. फक्त ते आपल्याला योग्य वेळी, योग्य तेवढं, योग्य तसं घेता यायला पाहिजे. अगदी गीत संगीताचं म्हणाल तर निसर्गातील कितीतरी आवाज खरं तर ध्वनिमुद्रित करण्यासारखे असतात. अगदी साधा दगडावर दगड आपटला, काठीवर काठी आपटली, एखादी वाळलेली शेंग हलवली आणि त्याच्यातून निर्माण होणारा आवाज, नाद, असे अनेक आवाज जे असतात ते, किंवा पिंपळाच्या पानांची सळसळ, समुद्राच्या लाटांचा आवाज, हे सगळेच खूपच त्याच्यावर, म्हणजे समुद्राच्या लाटांच्या आवाजावर तर सराव करणारे किशोर कुमार त्याच्या आवाजावर सराव करायचे असं म्हटलं जातं. तर असं हा, आणि फक्त पाण्याचा जरी आवाज म्हटला तरी समुद्राच्या लाटांचा आवाज वेगळा, खळखळ वाहणाऱ्या नदीचा आवाज वेगळा, झरझरत्या झऱ्याचा आवाज वेगळा आणि कोसळत्या प्रपाताचा आवाज सुद्धा वेगळाच. पुन्हा पावसाचं जर म्हटलं तर पावसाचं सुद्धा हलक्या सरी, धुवाधार कोसळणारा, पत्र्यावर पडणारा, छत्रीवर पडणारा, सगळ्याचे आवाज वेगवेगळे. आणि खरं तर ह्या फक्त पावसाचे आवाजच आहेत, कारण पावसावर चित्रित बॉलिवूडमध्ये खूप गाणी आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला पावसात जाऊन शूटिंग करणं आणि रेकॉर्ड करणं शक्य होत नाही. तर पावसाच्या आवाजाची बँक असणारे बरेच कलाकार आहेत जे वेगवेगळे, कारण त्या सिच्युएशनला कधीतरी ते गाडीजवळ उभे असतात आणि गाडीवर पडणारे टपटप तो आवाज वेगळा असतो, कुठेतरी छत्री घेऊन चालणारे असतात तेव्हाचा आवाज, तो प्रत्येक बारकाईने अभ्यास करून अशी गाणी रेकॉर्ड, ते आवाज रेकॉर्ड केलेले आहेत. आणि आपल्या क्षेत्रात म्हणजे खरं तर तुमच्याकडे कला असेल आणि काहीतरी हे गुण असतील तर तुम्ही त्याचा कसाही वापर, म्हणजे पावसाच्या आवाजाची बँक रेकॉर्ड केलेली असेही लोक आहेत या क्षेत्रात. आणि हे सगळ्या आवाजांबरोबरच जर सकाळच्या वेळेला तुम्ही झाडांच्या गर्दीत फिरायला गेलात तर कधी कधी कोकिळेने लावलेला वरचा सा ऐकायला येतो, किंवा भारद्वाजाचा खर्जातला स्वर कानावर पडतो, केकारावाच्या दिशेला मान वळते आणि सातबाया खरंच त्यांना का म्हटलेलं हे कळतं जेव्हा ते पक्षी आहे जे इतकं कलकल 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 करतात की 7 बाया एकत्र आल्यानंतर किती आवाज करतील तसा ते आवाज करत असतात. तर असे हे अनेक आवाज निसर्गातून आपल्याला ऐकायला येत असतात. आणि त्या आवाजाबरोबर आपण सुद्धा जर खरंच गुणगुणायला लागलो की खरंच असं वाटतं की ये जमी गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है. तेरी कसम सिनेमातले अमित कुमार यांनी गायलेलं हे गीत सादर करत आहे डॉक्टर शिरीष कुलकर्णी. ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है. ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है.
गा रहा है। यूं कर पर्वतों पे घटा छा रही है, यूं कर पर्वतों पे घटा छा रही है। प्यार की उम्र शायद करीब आ रही है। मेरा दिल प्यार की दास्तां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है। ये ज़मीन गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है। भूल कर राह कोई हंसी मान जाए, भूल कर कोई हंसी मान जाए। इस जगह कोई पर्दा नशी मान जाए। इस जगह आज एक नौजवान गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है। ये ज़मीन गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है। La 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 la. एरवी निळाशार दिसणारा हा डोईवरचा डोम अचानकपणे जर श्यामवर्णी होऊ लागतो. संथ आणि शांत गतीने या मेघांमधून बरसणाऱ्या जलधारा अमृत सिंचन करू लागतात. या नादमधुर वातावरणात निसर्गातून पानापानातून एक वेगळीच धून ऐकायला येऊ लागते. डोंगर दऱ्यांमध्ये कोसळणारा, माळरानावर बरसणारा, कौलांवरून ठिबकणारा, पन्हाळीतून झेपावणारा पावसाची ही रूपं डोळे भरून पाहावीशी वाटतात. पण कोणा विरहिणीच्या मनात मात्र तगमग, आर्तता, आवेग, विरह, व्याकुळता अशा सगळ्या भावना उचंबळून येतात आणि तिच्या ओठी शब्द येतात, जब चली थंडी हवा, जब उठी काली घटा, मुझको ए जाने वफा तुम याद आए. गीतकार शकील बदायनी, संगीत रवी यांचं. दो बदन या चित्रपटातील आशाताईंनी गायलेलं हे गीत सादर करत आहे डॉक्टर हेमा आंचवले. जब चली
खरंच पावसाची किती वेगवेगळी रूपं आणि प्रत्येकाचा पाऊस त्याचा वेगळाच असतो. प्रत्येक सीझन मध्ये येणारा पाऊस वेगळा, प्रत्येकासाठी वेगळा. आपल्या मनाची अवस्था कशी असेल त्याप्रमाणे आपल्याला पाऊस भावतो. कधी कधी तो आनंदाचे उभारे फुटवून देतो, कधी कुठल्या तरी जुन्या आठवणीत घेऊन जातो, कधी भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळात फिरवून आणणारा असा हा पाऊस. खरंच खूपच छान. गाणं पण खूप छान. मॅडम छान झालं गाणं. पुढचं गाणं आहे पियू बोले पिया बोले क्या ये बोले जानू ना. परिणीता सिनेमातील एक टाइमलेस क्लासिक सॉन्ग म्हणता येईल याला. स्वानंद किरकिरे यांचे मनाला भुरळ घालतील असे मखमली मुलायम काव्य, अतिशय भावपूर्ण मधुर असं शंतनू मोहित्रा यांचं संगीत आणि त्या सोज्वळ प्रेमाला साजेसा असा सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा मधुर मधाळ असा आवाज. इंदिवर यांनी 60 वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द होते खरं तर. ओहरे ताल मिले नदी के जल से, नदी मिले सागर से. आणि त्यालाच मिळते जुळते त्याच अर्थाचे. संदर्भ कदाचित वेगळा असेल पण तसेच काही स्वानंद किरकिरे यांचे पण शब्द. एक नदी से मैंने पूछा इठला के चलदी कहाँ, दूर तेरे पी का घर है बलखा के चलदी कहाँ, सागर से मिलने का उसका तो सपना था मेरी तरह पिया. पियू बोले पिया बोले. हेच गाणं घेऊन येत आहेत डॉक्टर अनिल बेंद्रे आणि डॉक्टर कल्पना गायकवाड. La la la, hey hey hey, you are mine. La la la, hey hey hey, say you're mine. What do you think? पियू बोले पिया बोले जानम जिया डोले हरे हरे क्यों ये डोले जानम. पियू बोले बातें जो दिल की है कि मैं रखना पिया, सब जो ना करूँ मैं करूँगा लगो पर. आँखों से सब कह दिया. पियू बोले पिया बोले क्या ये बोले जानम जिया डोले हौले हौले क्यों ये डोले जानम. पियू बोले पिया बोले क्या ये बोले जानू ना, जिया डोले हौले
तेरी सुताती झम 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 बरसी वो तेरी ही तरह पिया पियू बोले पिया बोले क्या ये बोले जानू ना जिया डोले हौले हौले क्यों ये डोले जानू ना पियू बोले पिया बोले क्या ये बोले जानू ना जिया डोले हौले हौले क्यों ये डोले जानू ना पियू बोले पिया बोले ला 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 जानू ना हिंदी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड म्हटलं तर आशिक असं भरभरून कौतुक करणार आपल्या नायिकेचं असं असताना एक शायरी पेश करते. कितना खूबसूरत चेहरा है तुम्हारा, कितना खूबसूरत चेहरा है तुम्हारा, ये दिल तो बस दीवाना है तुम्हारा. लोग कहते हैं चांद का टुकड़ा तुम्हें, पर मैं कहता हूँ चांद ही टुकड़ा है तुम्हारा. असा शायराना अंदाज असलेला आशिक असो किंवा तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे म्हणणारा प्रेम दिवाना, किंवा तू है तो बढ़ जाती है किंमत मौसम की म्हणणारा जानेमन असेल. आणि मग त्याच वेळेला आपल्या दिलखेच अदाकारीचा नखरा दाखवत आपल्याच तोऱ्यात जाणाऱ्या हसीनाने जाता जाता सहज मान वेडावून एक ओझरता कटाक्ष जरी टाकला तर त्याच्या तोंडून काय शब्द बाहेर पडतील. तुमने मुझे देखा हेच गाणं घेऊन येत आहे. तिसरी मंजिल चित्रपटातील हे गाणं सादर करत आहे डॉक्टर सचिन पानपाटील. तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां, जाने मन जाने जा. तुमने मुझे देखा होकर मेहरबान, जाने जा तुमने मुझे देखा. कहीं दर्द के सहरा में रुकते चलते होंगे, इन होंठों की हसरत में दबते जलते होंगे. मेहरबा हो गई जुल्फ की बदलियां, जाने मन जाने जा तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां,
तुमने मुझे भेजा तो मेहरबान रुक गई ये ज़मीन हम गया आसमान जाने मन जाने जा तुमने मुझे भेजा अप्रतिम झालं गाणं, खूप छान. पुनःप्रत्ययाचा 100% आनंद. त्यामुळे वन्स मोरच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. क्षण आहे सुखाचा, क्षण आहे सुखाचा त्याच्यात भरपूर करा मजा. क्षण आहे सुखाचा त्याच्यात भरपूर करा मजा. अहो भरोसा नाही नशिबाचा, कधी देईल तुम्हाला सजा. हे कोणी नेहमीच केले. ह्याच भावना व्यक्त करणारं एखादं गाणं लिहिणं इज व्हेरी चॅलेंजिंग. आणि इतकं पोएटिक गाणं लिहिणारं इंडस्ट्रीमध्ये दोनच लोक आहेत. एक नंबर म्हणजे गुलजार, 2 नंबर सांगा. जावेद अख्तर. जावेद अख्तरने लिहिलेलं गाणे फालतूपणा नको. जावेद अख्तरने लिहिलेलं गाणे सिरियस विषय चालू आहे दादा. पेशंट हा स्पायनल बसलाय पेशंटला. जावेद अख्तरचं गाणे, त्या गाण्याला जर गाण्याची लिरिक्स वाचली ना तर आपल्याला वाटतं अशी कविताच वाचतोय आपण. अशा कवितेला चाल देणं हे सुद्धा भयंकर चॅलेंजिंग असतं. त्यामुळे म्युझिक दिले शंकर एहसान लॉय आणि म्हटले सोनू निगम. कलो ना हो पिक्चर मधलं टायटल सॉन्ग मीच सादर करतो.
पास जो कोई आए, लाख संभालो पागल दिल को, दिल धड़के ही जाए। पर सोच लो इस पल में जो दास्तां कल हो न हो। हर घड़ी बदल रही है धूप जिंदगी, छाँव है कहीं कहीं है धूप जिंदगी। हर पल यहाँ जी भर जियो, तुम है समा कल हो न हो। हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो। जी भर जियो, जो है समा कल हो न हो। मस्त, खूप छान. आणि खरंच म्हणूनच आता इथे जे उपस्थित आहे त्या सगळ्यांना म्हणून मला एवढेच जण आहेत तरी पण हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. म्हणून सगळ्यांनी मस्त एन्जॉय करायचं. कमी लोक आहेत म्हणून नाही गायचं असं नाही. उलट मी तर म्हणेन की आज आता खरं तर शेवटच्या गाण्याकडे आपण वळलोय, पण आत्ताच तर कुठे सुरू झाला आणि संपला कार्यक्रम, शेवटचं गाणं असं वाटतंय आज ऍक्च्युली. म्हणून आपण काही वाईल्ड कार्ड एंट्री देणार आहोत. कोणाला गाणं म्हणायचं असेल तर दे आर मोस्ट वेलकम. ज्यांनी आधी नाव दिलेलं नाहीये पण त्यांना म्हणायचंय थीम मध्ये बसणारं गाणं, ज्यांचं तयार असेल तर ते एखादं एक्स्ट्रा गाणं म्हणायचं असेल तरी म्हणू शकता. म्हणजे एक गाणं झालं मग आता दुसरं नाही म्हणता येणार असं पण नाही. तर एक अजून अर्धा तास आपण कार्यक्रम मला वाटतं की चालू देऊ शकतो. पुढचं आणि शेवटचं गाणं तसं कार्यक्रमात लिस्ट मध्ये आलेलं 12वं गाण्याचं ते आहे दिल ने कहा चुपके से ये क्या हुआ चुपके से. प्रेमात पडलेले ती, सगळं काही छान छान नवं वेगळं वाटू लागणारी, आनंदी उत्साही नाचत गात बागडणारी, तिची ती उत्कट प्रेम भावना जावेद अख्तर यांनी शब्दातून बरोबर आपल्या समोर आणून ठेवलेली या गाण्यात. आणि इतके छान शब्द समोर असताना आरडी काय मागे हटणार का? ते तर त्यांची नेहमीप्रमाणे त्यांची सगळी प्रयोगशीलता, त्यांची सगळी प्रतिभा तिथे ते पणाला लावून प्रत्येक या गाण्यातला प्रत्येक शब्द मला असं वाटतं की कुठे हलवायचा, किती हलवायचा, कुठे परत उचलायचा, किती मोठा ओढायचा, कुठे किती पॉज घ्यायचा आणि पॉज नंतर परत कुठे गाणं सुरू करायचं. मला जे काही हे मला कळतं ते, पण माझ्यापेक्षा तुम्ही सगळे जास्त जाणकार आहात त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थी त्या गाण्याचा आनंद घेता येईल. इतकं त्या गाण्याला प्रत्येक बीटला प्रत्येक कडव्याला त्यांनी म्युझिक देताना मला असं वाटतं विचार केलेला असेल. इतकं सुंदर ते गाणं आहे. आणि उगाच नाही या गाण्याला बेस्ट म्युझिक डायरेक्टरचं अवॉर्ड पण मिळालं होतं. आणि तसंच अगदी त्याच भावना, तोच हळूवारपणा, तेच लागणं असं सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याची किमया साधली आहे त्या मधाळ आवाजानं. आणि तो मधाळ आवाज कुणाचा होता? कविता कृष्णमूर्तीला. खरं तर सुरुवातीला फक्त आशा आणि लता यांच्यासाठी ती गाणी फक्त रेकॉर्ड करून द्यायची, गाण्यामध्ये कट डेमो रेकॉर्डिंग त्यांच्यासाठी तयार करून जसं गाणं गाऊन तयार ठेवणार आणि नंतर मग आशा किंवा लता येऊन गाणं गाऊन जाणार, अशी तिची सुरुवात झालेली. पण या गाण्यासाठी पुन्हा एकदा तिने सुद्धा बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मिळालेला होता. तर असं हे खरं मला वाटतं खूप जणांच्या, हे मला वाटतं सर्वांच्याच आवडीचं असेल हे गाणं कदाचित. या गाण्याने आपण आज कार्यक्रमाची ऑफिशियल 12 गाण्यांच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत आणि नंतर मग 1 डझन गाणी यांची. आणि नंतर मग आपण पुन्हा एकदा काही ज्यांनी उत्साही मंडळी आहेत आपल्यात त्यांना रिक्वेस्ट करून काहींच्या उत्साहाने आपण ती गाणी घेणार आहोत. तर या सर्वांच्या आवडीचं गाणं आहे क्यों नये लग रहे ये धरती पवन प्यार हुआ चुपके से. गाणं सादर करायला येत आहे डॉक्टर दीपा मोहळे आणि डॉक्टर प्रीती नाईक.
शेवटच्या कोरसचे वर्डिंग काय होते? खूप छान गाणं आणि मस्त वातावरण निर्मिती केलेली होती. आता यानंतर इथे जे कोणी आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करते. सगळ्यात आधी मला असं वाटतं की मी जुलीला रिक्वेस्ट करते की एक या थीम मध्ये बसणारं कुठलं तरी गाणं, आज तू टाकलेलं नाहीये पण आम्हाला आवडेल तू गाणं म्हटलेली, कारण आम्ही मिस करतोय तुझं गाणं.
मला असं वाटतं की नाही, हे गाणं जर ऐकायला मिळालं नसतं तर आपल्या आज किती मोठं हे होतं, लॉस होता की इतकं छान गाणं आजच्या कार्यक्रमातून राहून गेलं असतं ऐकायचं. आणि पावसाळा आल्यानंतर मला ही कविता ऐकवण्या वाचून राहतच नाही, म्हणून मी ही कविता म्हणतो की पाऊस म्हणजे एखाद्या ऑफिस मधला बॉस असतो तसा असतो. बॉस कधी ऑफिसमध्ये येतो त्याच्या मर्जीनुसार, आणि ऑफिस हे त्याच्या मर्जीनुसार चालतं. हा ऑफिसचा डिक्टम असतो. सो ह्या संकल्पनेवर आधारित संदीप खरेची एक फार सुंदर कविता आहे, पाऊसराव नावाची, की आता पाऊस सध्या वेळेत येतोय पण नेहमी उशिरा यायचा. तो बिनभरोशाचाच आहे. कारण सो उशिराबद्दल सॉरी बिरी म्हणणे जरा राहूनच गेले. उशिराबद्दल सॉरी बिरी म्हणणे जरा राहूनच गेले. पाऊसराव आले तेव्हा आयटीतच आले. उशिराबद्दल सॉरी बिरी म्हणणे जरा राहूनच गेले. पाऊसराव आले तेव्हा आयटीतच आले. ढग रंगाची फेल्ट हॅट, ढग रंगाची फेल्ट हॅट, अंगावरती हिरवागार सूट. ढग रंगाची फेल्ट हॅट, अंगावरती हिरवागार सूट. म्हणाले कसला दुष्काळ बिष्काळ, गरमी बिरमी सारं झूट. ढग रंगाची फेल्ट हॅट, अंगावरती हिरवागार सूट. म्हणाले कसला दुष्काळ बिष्काळ, गरमी बिरमी सारं झूट. धडधड आले गडगड हसले, धडधड आले गडगड हसले. डोळ्यात विजा 170. गडगड आले धडधड हसले, डोळ्यात विजा 170. अंगावरच्या सुटावरती मृदगंधाचं उंची अत्तर. धडधड आले गडगड असले, डोळ्यात विजा 170. अंगावरच्या सुटावरती मृदगंधाचं उंची अत्तर. पाऊसराव आले आणि ऑफिस सगळे हलून गेले. पाऊसराव आले आणि ऑफिस सगळे हलून गेले. धबधब्यांना आदेश गेले, मारा उड्या चालू व्हा. धबधब्यांना आदेश गेले, मारा उड्या चालू व्हा. वारा झाडून घेत आहे, तुम्ही मागून पुसून घ्या. धबधब्यांना आदेश गेले, मारा उड्या चालू व्हा. वारा झाडून घेतो आहे, तुम्ही मागून पुसून घ्या. जमिनी खालच्या निजल्या बीजास थेंब थेंब टप्पल मारून. जमिनी खालच्या निजल्या बीजास थेंब थेंब टप्पल मारून. म्हणाले आता सोडा आळस, फुल. म्हणाले आता सोडा आळस, फुली व्हायचे आता फुलून. पाऊसराव आले आणि सगळ्यांचेच काम झाले. पाऊसराव आले आणि सगळ्यांचेच काम झाले. समाधीतून बाहेर आलेला तरारलेला बेडूक बोले, पाऊसराव पाऊसराव किती बरं खाल्लात भाव. पाऊसराव पाऊसराव किती बरं खाल्लात भाव. पण मात्र आल्या आल्या हिरवागार केलात गाव. पाऊसराव पाऊसराव किती बरं खाल्लात भाव. पण मात्र आल्या आल्या हिरवागार केलात गाव. बिजलीच्या त्या तारामधून इतक्यात आला अर्जंट फोन. बिजलीच्या त्या तारामधून इतक्यात आला अर्जंट फोन. पाऊसराव जमीन बोलतेय बायको तुमची दुसरं कोण. बिजलीच्या त्या तारामधून इतक्यात आला अर्जंट फोन. पाऊसराव जमीन बोलतेय बायको तुमची दुसरं कोण. कुठे होता इतके दिवस सांगा काही पटवा खूण. कुठे होता इतके दिवस सांगा काही पटवा खूण. कुठल्या देशी कुठल्या गावी उधळीत होता आपले गुण. बिजलीच्या त्या तारामधून इतक्यात आला अर्जंट फोन. पाऊसराव जमीन बोलतेय बायको तुमची दुसरं कोण. कुठे होता इतके दिवस पटवा काही सांगा खूण. कुठल्या देशी कुठल्या गावी उधळीत होता आपले गुण. इतकं जरी तापलं तर पाऊसराव काही हलत नाही. इतकं जरी तापलं तरी कधी पाऊसराव हलत नाही. त्यामुळे पाऊसराव शांतपणे म्हणाले, काळजी नाही कसली जरी बायको रुसली. काळजी नाही कसली जरी बायको रुसली. अहो मिठीत घेतात मुठीत येणार नाही तर ती बायकोच कसली. पाऊसराव आले तेव्हा आयटीतच आले. उशिराबद्दल सॉरी बिरी म्हणणे जरा राहूनच गेले.
तुझे तकने को एक नजर झुकता तो होगा रोज तेरे घर